आज आपण चिकनचा रस्सा आणि चिकनचं सुक्कं हे आपण एकाच मसाल्यामध्ये बनवणार आहोत. एकदम झणझणीत असा रस्सा आणि सुक्कं चिकन पण एकदम झणझणीत असं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. हे आपल्याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ, पाव चमचा हळद आणि 1 चमचा लिंबूचा रस घालायचा आहे. अर्धी वाटी दही घालायचं आहे. आणि आता ह्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आणि हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यामुळे चिकनचा कच्चा वास निघून जातो आणि चिकन टेस्टी पण लागतं. आपण हे आता अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहोत. आपण अर्ध्या तासानंतर हे करायला घेऊया. आता इथं अर्धा तास झालेला आहे. तर मी आता एका टोपामध्ये एक मोठी पळी तेल घातलेलं आहे. तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. यामध्ये एक मोठा कांदा आपल्याला बारीक कट करून घालायचा आहे आणि तो लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता कांदा भाजून झालेला आहे. तर त्यामध्ये आपण चिकन घालून घेऊया. आता हे चिकन आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. आता इथं झालेलं आहे आपलं परतून. तर आपण ह्यावरती एक ताट झाकूया आणि ताटामध्ये वरती पाणी घालून ठेवूया. म्हणजे खाली चिकन लागणार नाही. आपल्याला हे कमी गॅसवर शिजत ठेवायचं आहे. आता हे चिकन होतंय तोपर्यंत आपण याचं वाटण तयार करून घेऊया. तर मी इथं एका तव्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि 1 मोठी वाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक कट करून. हे आपल्याला थोडं लालसर भाजून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपण आलं आणि लसूण घालून घेऊया. हे पण आपण खोबऱ्याबरोबर चांगलं भाजून घेऊया. हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगले भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून झालेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला 2 मोठे कांदे स्लाइस केलेले आहेत मी, ते आपण भाजून घ्यायचे आहेत. हे पण आपल्याला चांगले लालसर असे भाजून घ्यायचे आहेत. इथं आपला कांदा आता भाजून झालेला आहे. तर आता हे आपण काढून घेऊया आणि हे आपण थंड करून घेऊया आणि ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. तर मी इथं काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला वरून कोथिंबीर घालून ह्याची पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे बारीक. आता आपलं ह्या ताटातलं पाणी पण गरम झालेलं आहे. ते आपण चिकनमध्ये घालून घेऊया आणि पुन्हा आपण ताट झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी आणि वर पाणी घालून घेऊया. आपल्याला जेवढं रस्सा हवा आहे तेवढा आपण असाच 5-5 मिनिटांनी ताटातलं पाणी गरम झालं की ते आपण टोपामध्ये घालून घ्यायचं आणि आपल्याला रस्सा जेवढा हवा आहे तेवढा तयार करून घ्यायचा. आता इथं आपलं चिकन पण तयार झालेलं आहे. चिकन आता चांगलं शिजलेलं आहे आणि आपल्याला रस्सा पण भरपूर तयार झालेला आहे याचा. आता हे आपण ह्याला उकळी आल्यानंतर ह्याच्यातलं आपण चिकन काढून घेऊया. आता ह्याला उकळी आलेली आहे. तर आपण ह्यामधलं चिकन आपण बाजूला काढून घेऊया आणि रस्सा एका बाजूला करून घेऊया आपण. इथं मी चिकन आणि रस्सा वेगवेगळं केलेलं आहे. तर आता एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण बारीक केलेला मसाला घालून घ्यायचा आहे. मी इथं अर्ध्याला थोडा जास्त मसाला हा रश्श्यासाठी घातलेला आहे आणि राहिलेला आपण सुक्यासाठी यूज करणार आहोत. यामध्ये आपण पावडर मसाले घालूया. 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा चिकन मसाला, यामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि कांदा लसूण मसाला मी 1.5 चमचा घातला आहे. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
हे आपण मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत. हे मसाले कढईला सुटेपर्यंत आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे आणि कढईपासून सुटायला पण लागलेला आहे. तर आता आपण हा मसाला रश्श्यामध्ये घालून घेऊया. हे आता आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि हे आपण गॅसवर ठेवून देऊया. आता ह्याला उकळी आलेली आहे, तर आपण हे 10 मिनिटासाठी कमी गॅसवर आपण ठेवून देऊया. तोपर्यंत आपण सुक्कं तयार करून घेऊया. त्यासाठी आपल्याला त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण वाटण केलेलं त्यामध्ये राहिलेला मसाला आपण इथं घालून घेऊया. हा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. थोडा भाजला की आपण त्यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा चिकन मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि 1 चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे. हे मसाले आपण चांगले भाजून घेऊया. हे मसाले पण आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी चांगले भाजून घ्यायचे आहेत. कढईला सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत. इथं आता आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे. तर आपण ह्यामध्ये थोडंसं चिकनमधलंच पाणी घालून घेऊया आणि हे मसाले थोडे त्या पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया. तुम्ही इथं वरून पाणी थोडं ॲड केलं तरी चालेल. आता ह्यामध्ये आपण चिकन घालून घेऊया आणि चिकन आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं थोडं सुक्कं वाटत असेल तर तुम्ही वरून थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालू शकता. हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपलं चिकन आता तयार झालेलं आहे. तर मी इथं गॅस बंद केलेला आहे. वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया. आता आपण रस्सा एकदा चेक करून घेऊया. तर आपला रस्सा पण आता इकडं तयार झालेला आहे. आणि तुम्हाला अजून जर हे पातळ हवे असेल तर तुम्ही इथं वरून गरम पाणी करून घालू शकता. हे आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण ह्याचा पण गॅस बंद करून घेऊया आणि ह्याच्यात पण आपण वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता आपलं चिकनचा रस्सा आणि चिकनचं सुक्कं दोन्ही तयार झालेलं आहे. तर आता आपण ताट करून घेऊया. तर आपण हे चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर पण तुम्ही हे वाढू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.